नमस्कार, मी उमेश पाटील विथ फॉर्ममध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो. आपला जो नवीन जो शेडचं काम चालू आहे, ज्याचा आधी आपण फक्त जागेची पाहणी केली होती, तर त्या ठिकाणी आता पुन्हा आलोय मी. तर आता आपलं काय केलंय की आपण आता पहिल्यांदा कंपाऊंड करून घ्यायचंय. कारण कसं असतंय, कंपाऊंड केलं की आपल्याला झाडं लावायला आपण मोकळे असतो. नाही तर काय होतं की कंपाऊंड नसलं तर मग बकरे येणार, गाई म्हशी येणार, ती आपली झाडं लावलेली असतात ते खाऊन जाणार. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला नुकसान होतं. लोक काय करतात, आधी शेड बांधतात, शेड बांधल्यानंतर कंपाऊंड करतात आणि त्याच्यानंतर झाडं लावतात. आणि मग काय होतं की शेडमध्ये पक्षी आणतात आणि पक्षी ब्रुडिंगच्या बाहेर आला की सगळे झाडं खाऊन टाकतात. तर आपल्याला काय करायचं की पक्षी येण्याच्या आधी, शेड बांधण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, ते कंपाऊंड करायचंय. तुम्ही बघू शकताय त्या पद्धतीने आपण पूर्ण कंपाऊंड करायला लावलंय. तुम्ही तिकडे बघितलं की त्या कंपाऊंड पासून आपण या साईडला आपण कंपाऊंड घेतलंय. तर मधला जो भाग दिसतो त्या ठिकाणी आपण काय करणार आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे पालक, मेथी घास यासारख्या गोष्टी आपण तिकडे लावणार आहेत. म्हणजे काय होणार की आपला खाद्याचा जो खर्च आहे पक्ष्यांचा, तो कुठेतरी आपला कमी होऊ शकतो. तर आता पोल जे आहेत हे आपण काय केलंय की जवळपास 2 फूट आतमध्ये काढलंय. 2 इंचाचा पाईप आहे. जवळपास 80 रुपये किलो, 16 किलोच्या आसपास पाईप आहे. एका पाईपाचे 2 तुकडे केलेत आणि या पद्धतीने पूर्ण गाळून घेतलेत. आता जाळी जी आहे ती आपण काय करणार आहेत, तर 2 इंच गाळा आपण घेणार आहेत आणि 10 गेजमध्ये जवळपास 16.5 रुपये प्रति स्क्वेअर फीट या हिशोबाने आपल्याला ती जाळी येणार आहे. तर या पद्धतीने पूर्ण एकदा कंपाऊंड झालं करून की आपलं काय की टोटल कंपाऊंड करून झालं, गेट वगैरे लावून झालं की आपली जागा ही सेफ झाली. आता ह्या जागेमध्ये आपल्याला मग झाडं लावायची आहेत किंवा मग कुठले प्लॅन करायचे ते सर्व आपण याच्यामध्ये करू शकतो. तर तिकडे पूर्ण सामान आलेलं आहे, लोखंड सगळं जे स्टील लागतं ते. आणि आपण 2 पार्ट करतोय, हा एक इकडचा एक पार्ट आणि त्या पार्ट, 2 असे पार्ट. 1000 पक्षी आपल्या ह्या साईडला येईल, 1000 पक्षी त्या साईडला जाईल. किंवा आपल्याला वाटलं की एखाद्या वेळेला काय होतं की बऱ्याच वेळेला डिझीज येतात आणि अशा वेळेस काय होतं की दोन्ही एकच जर असलं तर मग काय होतं की आपल्याला डिझीज कव्हर करायला खूप प्रॉब्लेम येतो, मॉर्टिलिटी खूप वाढते. अशा वेळेस काय करायचं की एक कुठला तरी पोर्शन जो खाली असणार आहे त्या पोर्शनमध्ये आपण पक्षी त्या साईडला हे करू शकतो. किंवा बऱ्याच गोष्टी असतात जे नंतरची गोष्ट आहे, तर ते आपण करू शकतो. तर इकडे बघू शकता मस्त असं नॅचरल एकदम शांत वातावरणामध्ये आपल्या कोंबड्या इकडे राहणार आहेत. आणि 2000 मोठ्या कोंबड्यांचा आपला प्लॅन चालू आहे इथे. भविष्यामध्ये लवकरच होईल. कंपाऊंड ह्या साईडला इकडूनच घ्यायचं होतं जवळूनच, पण ॲक्च्युली मग काय केलं की ह्या झाडाची सावली इकडे बऱ्यापैकी येते, त्याच्यामुळे मग या साईडला घेतलं. कारण नॅचरल सावलीचा सोर्सेस आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला शेडची कामं त्याचबरोबर कंपाऊंडची कामं करायची असतील तर आपण एक फिक्स कोटेशन असं देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येते की बाबा एवढं करायला आम्हाला एवढा खर्च येऊ शकतो, एवढं शेड बांधायला एवढा खर्च येऊ शकतो. एक अंदाज मोठे देऊ शकतो आम्ही. फक्त कसं आहे की जवळपास असेल, म्हणजे तसं तर लॉंगही घेतो, नाशिक असेल, पुणा साईडला असेल, तरीही आम्ही शेड तिथे तयार करून देतो. तर तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही बघू शकताय प्रॉपर असं काम केलं जातं. त्यांना पाणी मारण्यापासून सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आम्ही हे करत असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन चालतंय. आता बघताय तुम्ही, हा एवढा जो एरिया दिसतोय ना तुम्हाला, हा जवळपास आपण काय केलंय की हा मोकळा ठेवलाय आणि ह्या ठिकाणी आपण पूर्ण हिरवा चारा तयार करणार आहे. कारण कसं होतंय की कंपाऊंडच्या जर आतमध्ये केला तर पक्षी पूर्णच्या पूर्ण खाऊन टाकतो आणि मग आपल्या पक्षाला जेव्हा पाहिजे तेव्हा हिरवा चारा तयार करता येत नाही. तर यासाठी आपण ह्या पद्धतीने पूर्ण हे केलं. आणि तो भाग तुम्हाला दिसतोय तर त्या भागाला ऑलरेडी कंपाऊंड आहे, पण आपण ह्या पद्धतीने इकडे केलंय. मस्त ग्रीनेट वगैरे लावायचं आणि या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण कोंबड्या इकडे असणार आहेत. तर अशाच पद्धतीने असेच नॉलेजेबल शेडचं काम चालू झालं की नक्कीच जर वेळ भेटला तर नक्कीच मी हे करणार आहे. कारण आपली आता 2 तारखेला वर्ध्याला ट्रेनिंग आहे आणि विदर्भामध्ये आपण ट्रेनिंग घेतोय ह्या येत्या 2 तारखेला. तर मी तिकडे तुम्हाला नक्की भेटेन. जर कोणाला भेटायचं असेल, ट्रेनिंग घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. तर धन्यवाद मित्र.